प्लंबिंग ट्रेडच्या मॉड्यूलमध्ये सगळ्यांचे स्वागत. आजच्या धड्यात आपण MS किंवा माइल्ड स्टील पाईप, GI किंवा गॅल्व्हनाइज्ड आयरन पाईप, CI किंवा कास्ट आयरन पाईप आणि सर्व प्रकारचे PVC किंवा पॉलिव्हिनाइल क्लोराईड पाईप यासह विविध प्रकारचे पाईप्स कसे कापायचे हे शिकणार आहोत. हे सर्व पाईप्स वेगवेगळ्या डायमीटर्स आणि भिन्न आकाराचे असणार आहेत. या धड्याच्या अखेरीस आपण हे करू शकाल: विविध डायमीटर्सचे MS पाईप्स वेगवेगळ्या अँगलमध्ये कापणे, विविध डायमीटर्स आणि आकाराचे GI पाईप कापणे, CI कापून घेणे किंवा विविध डायमीटर्स आणि आकाराचे कास्ट आयरन पाईप कापणे आणि विविध डायमीटर्स आणि साईजचे सर्व प्रकारचे PVC पाईप कापणे. यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याप्रमाणे: एक बेंच वाईज, एक पाईप वाईज, एक फ्लॅट फाईल, एक हॅकसॉ फ्रेम आणि ब्लेड, एक ट्रे स्क्वेअर, एक स्टील रूल, एक स्क्रायबर, एक कोल फ्लॅट चिसेल, एक हॅमर, एक पाईप कटर, एक पेन्सिल, 50 mm PVC पाईप्स, 4 इंच कास्ट आयरन पाईप, MS पाईप 50 mm, GI पाईप अर्धा इंच. MS पाईपचे वेगवेगळे डायमीटर वेगवेगळ्या अँगल्स कापून सुरुवात करूया. त्यासाठी आपण शिकणार आहोत 90 डिग्री T शाखेचा विकास काढण्यासाठी डायमेन्शन्स अनुसार पाईप कापून तयार करा. ट्राय स्क्वेअर वापरून ब्रेंच पाईपचा 90 अंश अँगल सेट करा. 90 अंश ब्रेंचसाठी डेव्हलपमेंट तयार करा. त्याला ड्रॉइंग शीटवर तयार करून कापून पाईपवर पेस्ट करा. दोन्ही पाईपवर डेव्हलपमेंट प्रोफाईल पंचमार्क करा. पंचमार्क प्रोफाईलसह ब्रेंच पाईप कापून फाईल करा. मुख्य पाईपवर मार्क्ड प्रोफाईल गॅस कापून फाईल करून कापून घ्या. पुढे आपण 50 mm आणि 3 mm वॉल थिकनेस MS पाईपवर 45 अंश अँगल जॉईंटवर पाईप वेल्डिंग करून 45 अंश ब्रँच जॉईंटसाठी पाईपचा डेव्हलपमेंट तयार करून पाईप कापून 45 अंश ब्रँच पाईप या डेव्हलपमेंटसाठी एक सेंटर लाईन AB काढा. संदर्भ म्हणून सेंटर लाईन AB वापरून दिलेल्या पाईपची रेडियस आणि लेंथ घेऊन CDE आणि F बिंदू मार्क करा. लाईनवर CD 45 अंश ब्रँच पाईपची स्थिती शोधा. हा असेल G. G पॉइंटवर 45 अंश कोन काढा. सुटेबल हाईट निवडा आणि पॉइंट G पासून 45 अंश रेषेत ब्रँच पाईप GI ची उंची मार्क करा. I कडून दोन्ही बाजूनी हॉरिझॉन्टल लाईन काढा. XX हा XX ड्रॉइंग डेव्हलपमेंटसाठी बेसलाईन असेल. I कडून आता XX लाईन ब्रँच पाईप IJ या आउटसाइड डायमीटर प्लॉट करा. ब्रँच पाईपसाठी एक सेंट्रल लाईन काढा. या लाईनमुळे K येथील मेन पाईपची सेंट्रल लाईन AB कापली जाईल. GK मध्ये सामील व्हा. K येथे GK ला एक परपेंडिक्युलर लाईन काढा. H येथे CD ला भेटतो. KH मध्ये सामील व्हा. आता IGKHJ ब्रँच पाईपचा आकार असेल. डायमीटरच्या बाहेरील ब्रँच पाईप इतके सेमी सर्कल्स काढावे. सेमी सर्कलचे 0 ते 1 प्रमाणे 6 समान भागांमध्ये विभक्त करावे. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6. या पॉइंटवरून व्हर्टिकल लाईन्स काढा. 1, 2, 3, 4, 5 आधीच पॉइंट्स 6 वरून IG आणि पॉइंट्स 0 वरून JH या दोन व्हर्टिकल लाईन्स असतील. या व्हर्टिकल लाईन्स या पॉइंट्सवर GK आणि KH या ब्रँच पाईपलाईन कापतील. 6 5 4 3 2 1 आणि 0 लक्षात घ्या की पॉइंट 6 आणि G तसेच पॉइंट 0 आणि H समान पॉइंट्स आहेत. बेसलाईन XX च्या प्लॉटमध्ये 0 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 0 अशा 0 ते 1 अंतरा इतके 13 गुण आहेत. या 13 पॉइंट्समधून XX वर व्हर्टिकल लाईन्स काढा. 6 5 4 3 2 1 0 या पॉइंट्सवरून XX ला समांतर हॉरिझॉन्टल लाईन्स काढा.
या 7 हॉरिझॉन्टल लाईन्स बेस लाईनपासून 13 पॉईंट्सवर 13 व्हर्टिकल लाईन्स कापतील. नियमित स्मूथ कर्व 13 कटिंग पॉईंट्समध्ये सामील व्हा. आता 45 ब्रंच पाईपसाठी आवश्यक डेव्हलपमेंट तयार होईल. डेव्हलपमेंटच्या एजवर 3 ते 5 मिलीमीटर अलाउन्स द्या. बेस पाईपमध्ये होल डेव्हलप करण्यासाठी मुख्य पाईपच्या वर सेमीसर्कलवरील 0 ते 1 डिस्टन्स 3-2-1-0-1-2-3 असा AB ला पॅरलल 7 लाईन्स काढा. 0-1-2-3-4-5 पासून व्हर्टिकल लाईन्स काढा. या व्हर्टिकल लाईन्स 7 हॉरिझॉन्टल लाईन्स अडवतील. स्मूथ कर्व्हसह इंटरसेप्टिंग पॉईंट्समध्ये सामील व्हा. होल्ससाठी लागणारा डेव्हलपमेंट आता तयार झाला आहे. शेवटी आपण वेगवेगळ्या डायमीटर्स आणि साईजचे PVC पाईप कापण्याकडे वळूया. पाईपचा मूवेबल जॉ पाईपला अनुकूल करण्यासाठी ॲडजस्ट करणे, पाईपला जॉ जवळ कापण्यासाठी भाग ठेवून फिक्स जॉवर पाईप विश्रांती घेणे आणि नंतर मूवेबल जॉचा वापर करून पाईप घट्ट करणे आवश्यक आहे. आवश्यक लेंथ मार्क करणे, ड्रॉइंग अनुसार लेंथ मोजावी. पाईपभोवती चिन्हांकित ठिकाणी रेक्टँग्युलर पेपरचे शीट रॅप करा. कागदाच्या एजेस एकत्र आणा. पेन्सिलने कागदाच्या एजेसवर मार्क करा. पाईप कापणे, नाईफ एजेस फाईलच्या मदतीने कटिंग लाईनवर एक लहान व्ही ग्रूव्ह तयार करा. हॅक्सोमधील बारीक टूथ ब्लेड दुरुस्त करा आणि राईट हाताने हॅक्सो हँडल आणि लेफ्ट हातात हॅक्सो फ्रेम धरून ठेवा. ब्लेडच्या पूर्ण लेंथसाठी ब्लेड प्रति मिनिट 40 ते 50 स्ट्रोकने मार्क ग्रूव्हवर टू अँड फ्रो करा. कटिंग करताना कूलंटचा वापर नक्की करा. मोठ्या डायमीटरचे पाईप कापण्यासाठी अर्ध्या डेप्थपर्यंत कापल्यानंतर पाईप फिरवा आणि प्रक्रियेला रिपीट करा. पाईप कापण्यासाठी पाईप कटर वापरत असाल तर पाईप कटरमध्ये पाईप फिक्स करा. फ्री व्हील्स पाईपच्या संपर्कात येईपर्यंत कटर ॲडजस्ट करण्यासाठी हँडल फिरवा. पाईपभोवती पाईप कटर फिरवा. 1 किंवा 2 टर्न्स नंतर कटिंग व्हील्स नेमके लाईनवर बसले आहे की नाही हे तपासा. यानंतर कटिंग व्हीलवर अतिरिक्त प्रेशर लावा. प्रक्रिया सुरू ठेवा. पाईप पडण्यापासून रोखण्यासाठी फ्री हाताने पाईपला सपोर्ट द्या. पाईप कापल्याशिवाय ही प्रक्रिया सुरू ठेवा. ट्राय स्क्वेअर वापरून शेवटची स्क्वेअरनेस तपासा. हाफ राऊंड फाईल वापरून स्क्वेअर फाईल करा. कटरची कंडिशन तपासा. नंतर ते नीट क्लीन करा. आमची पुढची स्टेप म्हणजे वेगवेगळ्या डायमीटर्सचे आणि साईजचे कास्ट आयरन किंवा CI पाईप कट करायला शिकणे. आवश्यक पाईपची लेंथ मोजावी आणि ज्या पाईपमध्ये कापायचे आहे त्या पाईपभोवती एक मार्क तयार करावा. नंतर वुडन V ब्लॉकवर पाईप ठेवा आणि मार्कसह पाईप कापून घ्या. पाईपभोवती 3 किंवा 4 कापल्यानंतर पाईपच्या एंडला टॅप करा. पाईप तुटला नाही तर पाईप फिरवा. पाईप कापल्याशिवाय कटिंग आणि टॅपिंगला रिपीट करा. फ्लॅट फाईलसह पाईपची एज फायनल करा. शेवटी आपण वेगवेगळ्या डायमीटर्स आणि साईजचे PVC पाईप कापण्याकडे पाहूया. PVC पाईपवर घट्ट धरून ठेवा आणि रेखाचित्रानुसार आवश्यक लेन्स मार्क करा. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 मिलीमीटर डेप्थसाठी PVC पाईप्स कापून घ्या. हॅक्सोमध्ये फाईन टूल्स ब्लेड दुरुस्त करा. हॅक्सो हँडल राईट हातात आणि त्याची फ्रेम लेफ्ट हातात धरून ठेवा. ब्लेड मार्कवर टू अँड फ्रो हलवा आणि ब्लेड्सच्या पूर्ण लेंथसाठी प्रति मिनिट 40 स्ट्रोक्स वापरा. फ्लॅट फाईलसह एजेस फाईल करा. ट्राय स्क्वेअर वापरून लेवल तपासा. या धड्यात आपण हे शिकलो आहोत. विविध डायमीटर्सचे MS पाईप्स वेगवेगळ्या अँगल्समध्ये कापून घेणे, विविध डायमीटर्स आणि आकाराचे GI पाईप्स कापून घेणे, विविध डायमीटर्स आणि साईजचे सर्व प्रकारचे PVC पाईप्स कापून घेणे. मला आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.